समर्थ सद्गुरू काका, परमपूज्य मंदाताई, नंतर आजचे अध्यक्ष श्री समरजित सिंहजी वहिनीसाहेब, नंतर स्नेहाताई मुळे शास्त्री आणि समोर बसलेले सगळे श्रोते किंवा माझे साधक, अशा पद्धतीने मी सर्वांना एक वंदन करतो. आणि आज गौरव सोहळा हा आपल्या दृष्टीने असेल, पण माझ्या दृष्टीने मात्र कृतज्ञता सोहळा आहे, असा मी एक विचार मांडतो. मुख्य मुद्दा असा आहे की अनेक मंडळींचे माझ्यावर अभ्यास करताना खूप उपकार आहेत आणि त्या उपकारांमध्ये श्री काका माझे सद्गुरू यांचा मोठा वाटा आहे. अभ्यासाच्या पद्धती समजावून सांगताना त्यांनी आम्हाला एक फार सुंदर विचार आमच्या दोघांपुढे मांडला की तुम्ही माझ्या मागे हिंडू नका अजिबात. मी कुठल्याही शिबिराला अटेंड करू नका, पण स्वतःचा अभ्यास स्वतः करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे बऱ्याच वेळा इथं मुरगुडात येताना खूप बरं वाटतं, पण जाताना वाईट वाटतं, असं म्हणणाऱ्यांची मला दया येते. कारण का की श्री गुरु काका मला आनंदाचा प्रवास सांगतायत आणि मी काय करतोय ही भूमिका आहे. नंतर दुसरा एक विचार, त्यांचा एक विशेष जो मुद्दा आहे तो आम्हाला दोघांना अभ्यास करताना फार भावला, की ते म्हणाले की तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे ना, तो अंतःकरणाशी निगडीत आहे, तर त्याचा अंतःकरणात विचार करा. म्हणजे दृष्टांतामध्ये अजिबात रमू नका, पण त्या द्राष्टांताचा जो विचार आहे तो अंतःकरणात सिद्ध झाला पाहिजे. यासाठी मात्र जी विचारधारा आहे ती अत्यंत पक्केपणाने करा. आणि त्यासाठी मग एक शास्त्र विचार ग्रंथ, जो विचारसागर, की जो मला अभ्यास करायचा नव्हता, पण तो मला त्यांनी अभ्यास करायला लावला, ही एक भूमिका आहे. कारण का की माझ्या मनात एक विचार होता की एक दासबोध ग्रंथाचा अभ्यास करावा आणि आपला अभ्यास आपल्यापुरता करून आपला आपल्यापुरतं मुक्त होण्याचा एक मोठा प्रयत्न करता येऊ शकतो. पण अशा पद्धतीने त्यांनी अनेक पद्धतीने आमच्याकडनं अभ्यास करून घेतला. आणि अभ्यास करून घेताना कदाचित कान कधी त्यांनी धरला नसेल, पण माझा कान धरला होता. ते म्हणाले होते, तुला शब्दांचा फार अहंकार झाला आहे. अशा पद्धतीने शब्दांचा अहंकार झाला असं म्हणल्यावर मी 2 मिनटं गप्प बसलो. त्यावेळी ते म्हणाले, आता माझी समजूत तर काढली पाहिजे. मग ते म्हणाले, मलाही असा अहंकार झाला होता. मग ते म्हणाले की मग मी त्यांना विचारलं, मग तुम्ही कसा दूर केला? ते म्हणाले, माझ्या श्रीगुरूंनी दूर केला. मग म्हणलं, मी काय करायचं आहे तेव्हा? सगळं काम तुमचंच आहे. अशा पद्धतीने अभ्यास जो आहे ना, तो रोखठोक करून घेतला. जेव्हा आम्ही शंका विचारायचो, 100 पानं एका महिन्याला पूर्ण करायची, रोज 4 तास अभ्यास झाला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला अभ्यास करायला लावला. आणि अभ्यास करताना मात्र श्री शंकर महाराज खंदारकर माझे आजे गुरु, त्यांचा उल्लेख केल्याशिवाय सुद्धा मला राहता येणार नाही. कारण वेदांताचा विचार जेव्हा मांडायची वेळ येते, तेव्हा शास्त्रशुद्ध विचार आणि बोलीभाषेचा विचार याचा माफक संगम जो आहे तो श्री शंकर महाराज खंदारकरांचा आहे. आणि एकदा चर्चा करताना श्री गुरु काका म्हणाले की वेदांत त्यांनीच लिहावा. इतकी उत्कृष्ट जी काय लेखाकार वृत्ती जी आहे ती माझ्या आजी गुरूंची आहे. किंवा पंढरपुरात जेव्हा आम्हाला कधी काही ओळख सांगण्याचा प्रसंग आला, त्यावेळी मी श्री शंकर महाराजांचं नाव घेतलं, तर गोरेशास्त्री म्हणाले, बास आता तुम्हाला आणखीन काही ओळख देण्याची गरज नाही. असे सुंदर व्यक्तिमत्व जे माझ्यापुढे श्री गुरु काकांच्या निमित्ताने उभं राहिलं आणि तो एक अभ्यासाचा प्रसंग झाला. आता त्यानंतर मी परमपूज्य मंदाताईंचा विचार आपल्यापुढे मांडतो. कारण त्यांनीसुद्धा आमच्या अभ्यासामध्ये खूप काही कष्ट घेतलेले आहेत, तेही मला मांडले पाहिजे. त्यांच्याप्रती माझी कृतज्ञता आहे. त्याचं कारण आहे की माझ्या अनुग्रहाला आमच्या ते उपस्थित होत्या आणि ते एक वाक्य म्हणाल्या की ज्ञानेश्वर माऊलींसारख्या श्रेष्ठ व्यक्तिमत्वाकडनं तुमचा अनुग्रह होतोय, यापेक्षा तुमचं भाग्य काय. अशी एक सुंदर भूमिका आमच्यापुढे मांडली. आणि त्यानंतर आम्ही परमपूज्य मंदाताईंना मुक्ताईचा दर्जा दिला. श्री ज्ञानदेवांच्या बहिण मुक्ता
मुक्ताई, हे मला सांगायचं आहे. तर असा श्रेष्ठ व्यक्तिमत्व असलेलं परमपूज्य मंदाताईंचं व्यक्तिमत्व, तर पत्रामध्ये एक काकांनी लिहिलं आहे की आदरणीय मंदाताईंचा सहवास ज्या ज्यावेळी लाभेल त्या त्यावेळी तो अवश्य घ्यावा, अशी एक भूमिका त्यांनी मांडली. म्हणजे आमच्यावर नाही का, दोघांवर हे सर्वांचे उपकार आहे. तिसरा जो विचार आहे त्यांच्याप्रती मला कृतज्ञता खूप मांडावीशी वाटते, ते साखरे महाराज आहेत. त्यांच्याकडं आम्ही 3 तरंग अभ्यास शिकलो विचारसागरचा. आणि विचारसागरचा अभ्यास सांगताना मी जेव्हा त्याच्या आधी त्यांना भेटायला गेलो त्यावेळी मी म्हणलं, आम्ही दोघं म्हणलो, आम्हाला पंचदशीत शंका आहे, आमचे श्रीगुरू दुबईला गेले, त्यामुळे ते आता इथे करू शकत नाही. मग ते म्हणाले, तुम्ही कोणाचे शिष्य? त्यावेळी मी सांगितलं की डॉक्टर श्रीकृष्ण देशमुखांचे शिष्य. त्यावेळी ते म्हणाले, बरा सांगतो, असं ते म्हणाले, म्हणजे का सांगतो. त्यावेळी खूप मजा आली. पण एक विचार होता, त्यांनी आम्हाला विचारसागर शिकवला, तो शाब्दिक विचारसागर जो आहे तो शिकवला. श्रीगुरू काकांकडनं आम्ही साधन विचाराशी त्याची एक जोडणी केली आणि सरते शेवटी श्री साखरे महाराज म्हणाले की तुम्ही आमच्या सर्व साधकांपेक्षा सरस आहात, कारण तुम्ही अधिक विचार करता. आणि हा जो विचार आहे ना, हा केवळ श्रीगुरूंमुळे तयार झालेला आहे. की साधन कसं करायचं, ते जीवन कसं जगायचं, ही जी भूमिका आहे, ही भूमिका स्पष्टपणे मांडणारे जे काय श्रीगुरू आहेत ते श्रीगुरू काका आहेत. हा त्यातला एक विचार आहे. लोकेशणा वित्तेषणा हे जे 2 विभाग आहेत त्याबद्दल अजिबात काय म्हणूया आसक्त वृत्ती नाही, असे 2 महात्मे मी पाहिले, ते म्हणजे श्रीगुरू काका आणि दुसऱ्या परमपूज्य मंदाताई. अजिबात वित्तक्षणा लोकेशणाचा विचार नाही, पण कार्य अत्यंत उत्तम. मला त्यांच्याप्रती कृतज्ञता मांडायची. मी त्यांचं कौतुक करत नाही आहे, पण मी त्यांच्याप्रती असलेला माझा जाहीर आदर तुमच्यासमोर मांडतो आहे. साखरे महाराजांचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी त्यांचं सांगणं अत्यंत काटेकोर होतं. समजून सांगण्याची रीती होती, कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या एका जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही, म्हणून रज्जू उपहित चैतन्य म्हणा, असं ते आम्हाला म्हणायचे. आणि विचार व्हायचे आमचे त्यांचे. त्यावेळी रज्जू उपहित चैतन्य कळालं मला, पण माझ्या अज्ञानाची निवृत्ती झाली नाही. मग आता कार्यकारण भाव संबंध कसा तयार करायचा, अशा पद्धतीने अनेक उत्तरं त्यांनी आम्हाला दिली. आणि दिल्यानंतर समजूनही सांगितलं. नाही मला कळालं असं म्हटल्यावर तेही समजावून सांगितलं. आणि समजून सांगितल्यावर काकांप्रमाणेच 33व्या पानावर गीतानी शंका विचारली. श्री गुरु काका म्हणाले, 32 पानापर्यंत काय वाचलं ते सांग. असा अभ्यास काटेकोर करून घेणारे जे काय श्री गुरु असतात ना, तेव्हा साधकाचा अभ्यास तयार व्हायला वेळ लागत नाही, साधक हा उत्तम साधक व्हायला वेळ लागत नाही, ही खरी भूमिका आहे. अभ्यास करताना असे काही महात्मे आम्हाला भेटले. त्याच्यामध्ये श्री म कुलकर्णी काका यांचा आदर करावा लागेल. छांदोग्य उपनिषदाच्या वेळची त्यांची एक मुख्य भूमिका आहे. त्यांना म्हणालो आम्ही की आमच्याकडनं काही करायचं राहिलं असेल तर आम्ही आपल्या पुढे क्षमा मागतो. तर त्यांनी स्पष्ट बोललं, सहजता काय असते हा विचार मांडला. सहजची आलो सहजची गेलो. इतक्या सहजपणे जे काय येणं आणि जाणं आहे ना, ते आम्हाला श्री गुरु काकांकडनं शिकायला मिळालं. ही कृतज्ञता जी आहे ना, ती मी मांडतोय. आता सरते शेवटी जी काय कृतज्ञता आहे ती माझ्यासमोर जे काय सगळे साधक मंडळी आहेत त्या संदर्भातली आहे. अनेक साधकांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनाचा विचार आमच्या पुढे खूप काही आमच्या अभ्यासाला उपयोगाला आलेला आहे. म्हणून त्यांच्याप्रती पण आम्हाला कृतज्ञता आहे. ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांच्याबद्दलही कृतज्ञता आहे, कारण आमच्या तक्रारी काही कमी गेलेल्या नाहीत काकांकडे, असा तो एक विचार पण आहे. पण लक्षात घ्या, त्यावेळी मला श्रीगुरू म्हणाले, अरे आपलं काही चुकलं असेल तर ते बघता येतं यातनं, म्हणून त्यांच्याही प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. अशा पद्धतीने मी एक मनोगत मांडताना मी सर्वांसमोर माझी कृतज्ञता व्यक्त करतो, सर्वांना नमस्कार करतो. आणि सर्वांनी आजवर जे मला काही सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांना वंदन करतो आणि मी इथे थांबतो. जय जय रघुवीर.